सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्सव पाहायला मिळतोय। खासदार भास्कर भगरे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। यंदा त्यांच्या घरी गणपतीला कांद्याची आरास करण्यात आलेली आहे। त्यांच्या अनोख्या गणपतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे। नाशिकची ओळख म्हणजे कांदानगरी आणि याच कांदानगरीमध्ये दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या घरी कांद्याच्या आरासीमध्ये गणपती बसवण्यात आला आहे। आपण बघू शकतो कांद्याची आरास आजूबाजूला आहे। तो यावेळेचा गणेशोत्सव हा आमच्या कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदारपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या बळीराजाने केलं, कारण हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे। आजही आपण बघतोय किंवा 10 वर्षामध्ये सरकारने 21 वेळा निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पदरामध्ये जे पडायला पाहिजे त्याच्या घामाचं दाम मिळायला पाहिजे, परंतु ते मिळालेलं नाही आहे। आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मग कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत असेल, बळीराजाचं दुःख हे गणपती बाप्पाकडे मांडावं, शासनाकडे मांडावं या हेतूने आमच्या कन्येने ही आरस केलेली आहे। बाप्पाला आम्हाला थँक्यू म्हणायचं होतं की बाप्पाच्या आशीर्वादाने हे सगळे दिवस आमच्या आयुष्यात आले, म्हणून तुम्ही बघत असाल एक वॉल खास बाप्पाच्या थँक्यूसाठी आहे की तुमच्यामुळे आम्हाला हाही क्षण बघायला मिळाला। आणि ही आरास करण्यामागे एकच संकल्पना होती की जसं आमच्या आयुष्यात सगळ्यांच्या कष्टाचं गुलाल झालं तसंच बळीराजाच्याही कष्टाचं गुलाल हो। पण ह्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी, ज्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जशी इलेक्शन हातात घेतलं त्यांच्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला आले। त्यांच्या प्रती काहीतरी होतं आमच्या याच्यात, त्याच्यामुळे आम्ही ही कांद्याची आरास केली। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।